तर वेलकम आहे मित्रांनो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आम्ही चाललोय पुण्याला. सो पुण्याला जायचं कारण म्हणजे हे तुम्हाला लवकरच कळेल. सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये आणि पाहूया पुढे काय होतं. तर तुम्ही बघू शकता की रोहित, ऋषी आणि सूरज इकडे आलेले आहेत अँड त्यांच्याकडूनच जाऊन घेऊया की ते किती एक्सायटेड आहेत. खूप एक्सायटेड आहे. जस्ट फर्स्ट टाइम एन्जॉय करूया एकदम मस्ती. ओके. सो तुम्ही ऋषीचा अटायर बघू शकता की त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की तो एक्झॅक्टली आम्ही कुठे जाणार आहे. तर आम्ही पहिल्यांदा जातोय कुठे बाहेर ट्रेनने. याच्याबद्दल आम्ही कधीच गेलो नव्हतो. त्याच्याबद्दल आम्ही फक्त कारनेच फिरलोय. हा फर्स्ट टाइम आहे आम्ही ट्रेनने जातोय बस. येस राईट. सो चला, खूप मजा येणार आहे. काय ट्रेन आली लवकर. येस. अच्छा, ही ते कसं आपल्या 6 जणांना मिळालं तर काय वाटत नाही, जे ओळखीचे असतील. बरोबर. ॲक्च्युली ही सीट आपल्याला ना बरोबर भेटली आहे. त्याच्यामध्ये ब्लॉक पण नीट करता आला नसता. येस. बजेट ट्रिप होणार आहे. अंडर 500. येस राईट. अंडर 500. आणि खायचं वडापाव. लेट्स सी किती बजेट होतं ह्या ट्रिपचा. तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत पुणे जंक्शन येथे. असं वाटत होतं की कधी हा ट्रेनमधला प्रवास संपतोय, कारण त्याला कारणच तसं आहे. तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशी म्हटलं तर गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. सो आम्ही आलेलो आहोत पुण्यातील गणपती बाप्पांची मिरवणूक बघण्यासाठी. इकडचा ढोल ताशाचा गजर, रंगीबिरंगी डेकोरेशन खूपच सुंदर असं म्हटलेलं आहे. सो आम्ही तेच बघण्यासाठी, तोच आनंद घेण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत. सो चला लगेचच जाऊन पुण्यातील मिरवणूक बघूया. आणि आजच्या दिवसाचा अनुभव हा खूपच सुंदर अनुभव असणार आहे, कारण आज पुणे शहर हे गणपती बाप्पाच्या भक्तीने रंगलेलं आहे. तर इथे येऊन आम्हाला एक वैशिष्ट्य वाटलं, म्हणजे इथे प्रत्येक 50 ते 100 मीटरवर एक गणेशोत्सव मंडळ आहे आणि इथे प्रत्येक मंडळाने बाप्पासाठी सुंदर अशी सजावट केलेली दिसून येते. कुठे फुलांची सुंदर सजावट, तर कुठे सुंदर असे देखावे. हे पाहून खूपच छान असं वाटतंय. सो चला पाहूया पुण्यातील गणेशोत्सव. तुम्ही बघू शकता की पाठी आवाज येत आहे. सो मिरवणूक सुरू झालेली आहे. सो हाच असतो पुण्याचा जल्लोष. सो चला आपण पटकन जाऊन मिरवणूक बघूया.
तर आम्ही आता पोचलेलो आहोत मेन चौकामध्ये आणि ह्या मेन चौकाला अलका टॉकीज चौक असे म्हटले जाते. आणि इथे पोचून आम्ही वाट पाहत आहोत पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे. तर पहिल्या मानाचा गणपती म्हणजेच कसबा गणपती. तर आता वेळ झालेली आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीची येण्याची. मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती. तर मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम. ह्या गणपतीची स्थापना 1887 मध्ये झाली होती आणि ह्याला पुण्याचा राजा असेही म्हटले जाते. चौथा मानाचा गणपती म्हणजेच तुळशीबाग गणपती आणि ह्या गणपतीची स्थापना 1901 मध्ये झाली होती. पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती. सो चला पाहूया पाचव्या मानाच्या गणपतीला. अधिकचा वेळ न घेता आपलं प्रात्यक्षिक सादर करा. श्रीराम वाद्य पथक. तर असा होता पुण्यातील मिरवणूक सोहळा. ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पांची मिरवणूक पाहून खूपच छान वाटलं. तर आम्ही आता पोचलोय बेडेकर मिसळ येथे. पुण्यातील सुप्रसिद्ध मिसळ आहे ही. सो सूरज, तू एक्साइटेड आहे का बेडेकर मिसळ? ओके. तो ऋषी, तुझी काय प्रतीक?
येस, सो चला बेडेकर मिसळ ट्राय करू.